जय श्रीराम. गेली 5 दिवस आपण श्रीरामाच्या विविध गुणांचा, सद्गुणांचा अभ्यास केला. त्याच्यावर थोडं मंथन केलं. श्रीराम हे पुरुषोत्तम, मर्यादा पुरुषोत्तम राम होते आणि हे आदर्श राजा होते. हे का म्हणतात? त्यांनी फक्त न्यायी राजा म्हणून काम केले असं नाही, तर समाजाच्या समतेसाठी, समरसतेसाठी एक खूप मोठं काम त्यांनी केलं. ज्यावेळी वनवासातून श्रीराम अयोध्येत परत आले आणि त्यांचा राज्याभिषेक ठरला, त्यावेळेला त्या राज्याभिषेकाच्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून कोण असावे याचा सगळा याद्या करणं चालू असताना रामांना विचारलं की तुम्हाला कुणाला बोलवायचं असेल तर सांगा, कारण तो एक राजशिष्टाचार असतो आणि त्यावेळेला जे उपस्थित असतात, कोण कोण असतात, त्यानुसारही त्या राजाची, त्या पदाला जो त्या पदग्रहण स्वीकारणार आहे त्याची दिशा, त्याचा विचारही समाजाला समजत असतो, त्याची दिशा कळत असते. रामाने आठवणीने एक जे नाव सांगितलं ते निषाद राज्याच्या राजाचं, ज्यांनी नावाडी म्हणून रामाला मदत केलेली होती. आणि तो जो नावाडी होता तो गहुक, ह्या गहुकाला एका राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळी सन्माननीय प्रमुख पाहुणा म्हणून, सन्माननीय अतिथी म्हणून बोलवलं. यातनं एक लक्षात येतं की किती बारकाईनं ते राज्य करत होते. ज्यांनी आपल्याला संकट काळात मदत केली त्याचा विसर पडू द्यायचा नाही. तिथं उच्च नीचता पाहिजे नाही. तो माझ्या बरोबरचा आहे का, माझ्या जातीचा आहे का, माझ्या पंथाचा आहे का, याचा विचार न करता संकटकाळी माझ्यासोबत जो होता त्याला मी सन्मानित केलं पाहिजे, ही भावना, हा विचार ही आजही आपल्याला लक्षात ठेवण्यासारखा आहे. आपल्याकडे कसं आहे, गरज सरो वैद्य मरो, त्यावेळेस त्याची काही गरज असेल म्हणून आपल्याला मदत केली, अशी भावना बळावत जात असताना रामजन्मोत्सवाच्या या काळात आपण आपल्याला संकट काळात ज्यांनी मदत केली त्याचा सन्मान केला पाहिजे, त्याची आठवण ठेवली पाहिजे. ह्या सद्गुणाचा आपल्याला थोडा जरी दररोजच्या आपल्या आयुष्यात स्मरण करता आलं तर प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव साजरा केल्याचं आणि प्रभू राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम केल्याचं काहीतरी पुण्य फळाला येईल.